मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा झाली आहे ती मंत्री धनंजय मुंडेंची। खंडणी प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे मित्रत्वाचे संबंध आहेत आणि ते मुंडेंनी सुद्धा मान्य केलेत। त्यामुळे मुंडेंवरती राजीनामा देण्यासाठी राजकीय वर्तुळातून चांगलाच दबाव वाढला होता, पण वरिष्ठांकडून पाठराखण होत असल्याने मुंडेंना सध्या तरी दिलासाच मिळालाय। असं असलं तरी देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंबाबत ज्या प्रकारे चर्चा झाली आहे त्यानं कुठेतरी मुंडेंच्या क्रेडिबिलिटीवर सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंडेंवरती त्यांच्याच पक्षाचे प्रकाश सोळंके, महायुतीतले भाजपचे सुरेश धस, याच पद्धतीने विरोधी पक्षातले शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी जोरदार मोहीमच उघडली आहे। पण या सगळ्या राड्यापासून मात्र मुंडेंच्या भगिनी असलेल्या मंत्री पंकजा मुंडेंनी स्वतःला दूर ठेवणंच पसंत केलंय। दोन्ही भाऊ बहीण एकत्र आले असले तरी एक दोन प्रतिक्रिया संतोष देशमुख प्रकरणात दिल्या असल्या तरी पंकजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात चुप्पी साधल्याचंच दिसून आले। या चुप्पीतनं पंकजा मुंडेंनी नेमकं काय साध्य केलंय, पंकजा मुंडेंनी या सगळ्या राड्यात कोणाचा गेम केलाय, हेच आपण आजच्या व्हिडिओतनं पाहणार आहोत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंनी शांत राहण्याचं पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे त्यांनी स्वतःला सेफ केल्याचं दिसतं। 2019 मध्ये पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंनी पराभव केला होता। त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री झाले। बीडचं पालकमंत्री पद सुद्धा मुंडेंकडेच होतं। त्यानंतर धनंजय मुंडेंनी परळीमध्ये एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं, तर पंकजांच्या हातातनं परळी मात्र सुटल्याची चर्चा झाली, त्या साइडलाईन झाल्या। 2019 ते 2024 या काळामध्ये भाजपकडनं विधान परिषद, राज्यसभेच्या अनेक रिक्त जागा भरण्यात आल्या, पण कुठेतरी त्यामध्ये पंकजांची वर्णी लागेल याच्या सातत्याने चर्चा झाल्या खऱ्या, पण त्या चर्चाच राहिल्या। मात्र भाजपकडनं त्यांना वारंवार डावलण्यात आल्याचं स्पष्ट होत गेलं। त्यामुळे पक्षासह सक्रिय राजकारणातनं सुद्धा पंकजा मुंडे कुठेतरी बाहेर पडल्याचं दिसून आलं। पंकजा मुंडे या राजकीय विजनवासात जाण्याला त्यांचं फडणवीसांशी असलेलं 2014 पासूनचं शीतयुद्ध कारणीभूत आहे असं बोललं गेलं। त्यामुळे पंकजा यांच्यापुढे राज्याच्या राजकारणात टिकण्याचंच आव्हान उभं झालं होतं। आता लोकसभेनंतर पंकजा मुंडेंचं परिषदेवर पुनर्वसन करून त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलंय। दुसरीकडे फडणवीस आणि धनंजय मुंडेंचं सख्य कधीही लपून राहिलेलं नाहीये। देशमुख हत्या प्रकरणानंतर सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी फडणवीसांचा मोठा हातभार असल्याचं सांगितलं जातं। तसंच धनंजय मुंडेंची बीडच्या पालकमंत्रीपदाची अट सुद्धा फडणवीसांनी तुर्तास तरी मान्य केली आहे असं बोललं जातंय। पण दरम्यानच्या आरोपांनंतर मुंडेंचं मंत्रीपद सेफ वाटत असलं तरी पालकमंत्रीपद मात्र धोक्यात येण्याची शक्यता अजूनही बळावते। अशा राजकीय गदारोळात देशमुख हत्या प्रकरणात कुणाविरोधातही टीका टिप्पणी करण्याचं टाळून पंकजा यांनी परळीसह राज्याच्या राजकारणात स्वतःला सेफ करून घेतलंय असं बोललं जातं। या सगळ्या प्रकरणात जर त्या धनंजय मुंडेंच्या बाजूने उभ्या राहिल्या असल्या तर कुठेतरी त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुद्धा सध्या छेद देण्याचं काम हे समाजाकडून झालं असतं। त्यामुळेच त्यांनी स्वतःला या सगळ्यापासून दूर ठेवलंय असं बोललं जातं। धनंजय मुंडेंच्या सगळ्या वादामध्ये पंकजांनी शांत राहण्याचं दुसरं कारण म्हणजे परळीत आपलं स्थान बळकट करणं। आता हे कसं, तर ते पाहण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागतं। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर परळीसह बीडमध्ये पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे। 14च्या विधानसभेत परळीतनं पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा भावा बहिणीतला पहिला सामना झाला। त्यात पंकजांनी बाजी मारली आणि मंत्रिपदही मिळवलं। त्यामुळे आपोआपच पंकजांचा बीडवरचा होल्ड वाढत गेला। पंकजा मुंडेंच्या या वर्चस्वाला चिक्की घोटाळ्यातनं मात्र धनंजय मुंडेंनी पद्धतशीरपणे सुरुंग लावल्याचं बोललं जातं, कारण चिक्की घोटाळ्याबाबत पहिला आवाज मुंडेंनीच उठवल्याची चर्चा होते। त्याबाबत त्यांनी फडणवीसांकडे तक्रार केली होती। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान सचिवांनी त्या घोटाळ्याची चौकशीही केली। त्यावेळी सगळ्या प्रकरणाची कागदपत्र धनंजय मुंडेंकडे होती असं म्हटलं जातं। मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हे प्रकरण पुढे जात नसल्याचं लक्षात येताच धनंजय मुंडेंनी ती कागदपत्र माध्यमांना आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पुरवली अशाही चर्चा होतात। तसंच परळीमध्ये किंवा बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा वाद टाळण्यासाठी धनंजय मुंडेंनी थेटपणे कोणतीही ऍक्शन घेतली नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात होते। आता तेच सगळं पंकजा मुंडेंनी मस्साजोग प्रकरणानंतर शांत राहून साध्य केल्याचं बोललं जाते। पंकजा मुंडेंबाबत जे 2014च्या दरम्यान झालं तेच आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत होतंय असं दिसून येतं। मस्साजोगच्या प्रकरणानंतर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर संशय निर्माण झालाय।
धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी तूर्त दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावरती अजूनही टांगती तलवार आहे. किंवा धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रीपद गेलं नाही तर मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंना ते जड जाणार नाहीत. त्यातनंच पंकजा या पुन्हा एकदा बीडमध्ये आपली गमावलेली स्पेस निर्माण करू शकतात. त्यामुळेच पंकजा आता शांत राहिल्यात आणि त्याचा फायदा त्यांना आगामी काळात होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. पंकजांनी मस्साजोग प्रकरणात चुप्पी साधण्याचं तिसरं कारण म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण करणं. इथं वाल्मिक कराड ही व्यक्ती महत्वाची ठरते. मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप होण्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड. बीडमध्ये वाल्मिक कराडची ओळखच प्रति धनंजय मुंडे अशी आहे. तसंच कराडांशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडे यंदाच्या दसरा मेळाव्यात म्हणाल्या होत्या. अशा या वाल्मिक कराडचा संबंध देशमुखांच्या हत्येत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातनं होतोय. त्या दृष्टीनं चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. आता विष्णू चाटेच्या जबाबानंतर कराडचा खंडणीत असलेला सहभाग स्पष्ट झालाय. तसंच देशमुखांच्या हत्येत सुद्धा सहभाग जर त्याचा स्पष्ट झाला तर कराड विरोधात 302 कलमांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि मग त्यातूनच धनंजय मुंडे हे आपल्या अत्यंत जवळचे असूनही ते कराडला वाचवू शकले नाहीत असा संदेश ओबीसी समाजात जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातल्या धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणारा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडेंकडे शिफ्ट होऊ शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात. तसंच संतोष देशमुख हे माझे कार्यकर्ते होते. त्यांनी निवडणुकीत माझं काम केलंय, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा. या सगळ्या प्रकरणात एसआयटी चौकशीची पहिली मागणी ही मीच केली होती. हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे. त्यामुळे नेतृत्व जर हातात आलं तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला सुद्धा पंकजा मुंडे आकर्षित करताना दिसू शकतात. त्यामुळे दोन्ही समाजांप्रती सध्या पंकजा मुंडे या आपल्या भावना प्रकट करताना दिसतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात शांत राहण्याचं पंकजा मुंडेंचं चौथं कारण असू शकतं ते म्हणजे धनंजय मुंडेंना डॅमेज करणं. गेल्या महिन्यात पंकजा मुंडे थेटपणे काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्यात त्या अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना गोत्यात आणणाऱ्याच आहेत. देशमुखांच्या हत्येबाबत बोलताना पंकजा मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांचा हवाला देतात. या प्रकरणात कोण आहेत हे मला माहिती नाही, मग मी कुणावर कसा आरोप करू? जर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात देशमुख हत्या प्रकरणातल्या कोणालाही सोडणार नाही असा शब्द दिला असेल तर एक मंत्री म्हणून त्यांच्या पुढे जाऊन मी जास्ती बोलू शकत नाही. मंत्रिमंडळात त्यांचा शब्द हा अंतिम असतो असं पंकजा मुंडेंनी म्हणत आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. तसंच बीडचे बहुतांश अधिकारी एकाच जातीचे आणि एकाच नेत्याच्या जवळचे असल्याचा आरोप केला जातोय. त्यावर बोलत असताना मुंडेंनी असं म्हटलंय की मी 5 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर होते, मग हे अधिकारी मी आणले का? बीड मधले हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेत. खरं तर धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यातनं पंकजा मुंडेंनी आपण पालकमंत्री असताना आणि धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाची बीडची अप्रत्यक्षपणे तुलनाच केली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची बाजू घेण्यापेक्षा पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत स्वतःला सेफ ठेवत आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात असं काही घडलं नाही, पण धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे त्यांच्यावरती आरोप होत आहेत त्याला एक प्रकारे दुजोरा देण्याचाच प्रयत्न केलाय. एकंदरीत हे सगळं प्रकरण पाहता वाल्मिक कराडवरनं धनंजय मुंडेंवर बीडसह राज्यातल्या अनेक नेत्यांनी सडकून टीका केली आहे. असं असलं तरी पंकजा मुंडेंनी आपले बंधू धनंजय मुंडे यांची बाजू घेण्यापेक्षा या प्रकरणात शांत राहणं पसंत केलंय. दुसरीकडे सुरेश धस यांनी सुद्धा पंकजा मुंडेंच्या पराभवात वाल्मिक कराडांचा हात होता अशी पुडी सुद्धा सोडून दिली. त्यामुळेच सध्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याच्या चर्चा बीडमध्ये होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या शांतीतनं पंकजा मुंडेंनी पुढची आपली राजकीय वाटचाल ही निश्चित केली आहे का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोल व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.